तर अयोध्येतील याच सुरक्षेसंदर्भात अयोध्येतल्या वेगवेगळ्या परिसरातून आमचे प्रतिनिधी रोहन कदम आणि प्रज्ञा कर्जवकर यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येमध्ये येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावरची प्रत्येक गाडी सध्या चेक केली जात असल्याचं तपासलेलं असल्याचं पाहायला मिळतंय। आपण सध्या रस्त्यावरती आहोत आणि हा रस्त्यावरती पोलिसांचा फौजफाटा आपण पाहतोय। प्रत्येक गाडी जी आहे त्या गाडीला विशिष्ट पास दिला जातोय आणि त्या विशिष्ट पास शिवाय कोणतीही गाडी जी आहे ती मंदिराकडे किंवा अयोध्या नगरीमध्ये सध्या सोडली जात नाहीये। प्रत्येक गाडीचं चेकिंग जे आहे ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केलं जात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे अयोध्या शहरामध्ये येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावरती, शहराला जोडणारा प्रत्येक रस्त्यावरती जो आहे तो सध्या अशा प्रकारे पोलिसांचा फौजफाटा तैनात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। असंख्य मान्यवर जे आहेत, VVIP जे आहेत ते या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी येणार आहेत, सहभागी होणार आहेत। त्यांच्यामध्ये कुठलीही प्रकारची गैरसोय होऊ नये, त्याबरोबरच सुरक्षेची कोणतीही गैरसोय होऊ नये याबाबत मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळी दक्षता घेत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे पोलिसांचा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये फौजफाटा या संपूर्ण अयोध्येमध्ये सध्या पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर प्रत्येक गाडीचं पास आणि प्रत्येक गाडी चेक केल्याशिवाय कोणतीही गाडी सध्या अयोध्या नगरीमध्ये जाऊ शकत नाही। अयोध्यामध्ये जर जायचं असेल तर तुमच्याकडे गाडीचा पास असणं आवश्यक आहे आणि गाडीचं चेकिंग झाल्यानंतरच प्रत्येक गाडी जी आहे ती या पोलीस व्यवस्थेकडून अयोध्येमध्ये सोडली जाते। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या। आपण अयोध्येत आहोत आणि अयोध्येत आता उत्साहाचं वातावरण आहे। निमित्त आहे 22 जानेवारीचं, म्हणजेच राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचं। आणि आता पूर्ण अयोध्येला छावणीचं स्वरूप आलेलं आहे। जवानांनी सुरक्षित करण्यात आलेली आहे अयोध्या। गेल्या 22 वर्षांपासून राम मंदिराची सुरक्षा CRPF जवानांकडे होती, पण ती सुरक्षा आता UP ATS विभागाकडे आहे आणि गस्त घालताना दिसतात पोलीस। जागोजागी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे आणि दहशतवादी विरोधी पथकाचे म्हणजेच ATS सैनिकही दुचाकीवर शहरात गस्त घालताना दिसत आहेत। त्याचबरोबर इथे सुरक्षा व्यवस्था अशा प्रकारे तैनात करण्यात आलेली आहे की कोणत्या ID शिवाय, कोणत्या ओळखपत्राशिवाय आतमध्ये कोणत्याही माणसाला सोडण्यात येत नाहीये। दुसरं म्हणजे इथे थंडी वाढताना दिसते आणि या थंडीतही सुरक्षा व्यवस्था कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन कुणाल भोईटेसह मी प्रज्ञा कर्जवकर, अयोध्या।